छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून फुले शाहू आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून मा जिजाऊ, मा अहिल्या, मा सावित्री यांना वंदन करून मी माझ्या माता भगिनी आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करेल की आज तळागाळातील महिला या रणरणत्या उन्हामध्ये सगळ्या रणरागिणी एकत्रित येऊन या कॉर्पोरेट जिहाद आणि जे हरामखोर मुसलमान आमच्या हिंदूंच्या मुलींवरती हात घालतायत त्यांच्या विरोधावरती रणरणत्या उन्हामध्ये तुम्ही सगळ्या रणरागिणी आज रस्त्यावरती उतरल्या। अनेक महिलांनी फक्त पोस्ट वाचली आणि ते ह्या आंदोलनाचा भाग झाल्या। सरकार त्यांचं काम करते, केंद्र सरकार करते, राज्य सरकार करते। आमच्या देवाभाऊनी मागच्या महिन्यामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक आणलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही परवा जयंती साजरी केली। ही जयंती साजरी अशासाठी आम्ही दरवर्षी करतो की या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाचं स्मरण व्हायला पाहिजे। हा देश संविधानाने चालतो, हा देश कायद्याने चालतो। ह्या देशामध्ये प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे, परंतु काही नालायक प्रवृत्तीचे लोक, काही हरामखोर लोक मुद्दामून आमच्या मुलींना फसवून त्यांच्यावरती अत्याचार करत आहेत। भगिनींनो लक्षात ठेवा, घराघरापर्यंत पोचवा। तुम्ही व्हॉट्सअप वर असतात, इंस्टाग्राम वरती असतात, सगळ्यांना सांगा घरामधल्या मुलींना सुरक्षित ठेवा। घरामधल्या मुलींना समजून सांगा की असे तुम्हाला बांडगे भेटतील, तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढतील। ह्यांचं प्रेम त्यांच्या बायकोवरती देखील खरं नसतं तर आपल्यावरती कसं असणार। ट्रिपल तलाकचा कायदा या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आणायला लागला। तोपर्यंत तलाक 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 म्हणून 2-2, 3-3 लग्न ह्यांनी केली। ते त्यांच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवू शकत नाही, तर मुलींनो तुम्ही कशा सुरक्षित राहाल? ही एक चळवळ आहे। हे कॉर्पोरेट जिहाद जे बाहेर पडलेलं आहे त्याच्यातनं लक्षात येत आहे की आमच्या हिंदूंच्या मुलींना फसवणं, त्यांना फसवून आपल्या मुलींना फसवून ह्या कंपनीमध्ये 2022 पासून गोर गरिबांच्या मुलींना जाळ्यात अडकवलं जात होतं। नोकरीला लावणं, मग वर्कलोड वाढवणं, मग तिच्यावरती मानसिक वगैरे दबाव आणणं। मग तू माझं हे ऐकलं नाही तर तुझी नोकरी जाईल, तू नमाज पठण कर, तू रोजे ठेव, डब्यातून गोमांस आणून खायला घालणं। आमच्या माने नावाच्या माळकरी मुलाला तर त्यांनी एवढं चढलं की रामदास स्वामी समर्थांचा भक्त असलेल्या मुलाला देखील गोमांस खायला घातलं। नुसतं गोमांस खायला घातलं नाही, तुझी नोकरी टिकवायची असेल तर तुला नमाज पडायला लागेल, तुला रोजे ठेवायला लागतील। मला इथं तुम्ही सांगा, असा कोणी एक तरी या हिंदुस्थानामधला हिंदू आहे का की तो इतर धर्माच्या माणसावरती बळजबरी करतो आणि त्याला सांगतो की तू हिंदू धर्म ठेव, तू आमच्या देवी देवतांची पाठपूजा कर, आम्ही म्हणतो का? मग या हिंदुस्थान मध्ये जर तुम्हाला राहायचं असेल
तर संविधान तुम्हाला पाळायला लागेल. संविधानापेक्षा तुम्ही मोठे नाही. इथून पुढे जर आमच्या मुलींच्या अंगावरती हात टाकल्या तर या हिंदुस्थान मधल्या 50% महिला आहेत. आमच्या रणरागिणी रस्त्यावरती उतरून तुमचे तंगडी तोडल्याशिवाय राहणार नाही. मी तर म्हणे हिंदूंनी आपल्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे शिकवायला पाहिजे. जेव्हा ती शाळे कॉलेज मध्ये जाते तेव्हा तिने स्वसंरक्षणाचे धडे घेतले आहेत का हे बघायला पाहिजे. मग मुलींना कॉलेजची पायरी चढवा. यांची हिम्मत होता कामा नये. हा राष्ट्रद्रोह आहे. जागतिक स्तरावरचा एकमेव पक्ष, एकमेव देश भारत की जो हिंदूंचं राष्ट्र आहे, जिथं हिंदू सुरक्षित असायला पाहिजे. पण हरामखोर मुसलमानांनो, जर तुम्हाला आमच्या आया बहिणींवर मुलींची जर तुम्हाला अब्रू लुटायची असेल तर तुम्ही हा देश सोडा. माझी सरकारला विनंती आहे की यांचं राष्ट्रीयत्व तुम्ही रद्द करा. इंडियन नॅशनॅलिटी यांची रद्द करा. कारण हिंदूंची संख्या कमी करणं हे यांचं कटकारस्थान आहे. आज लंडन मध्ये आणि काही इतर पाश्चात्य देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती 25 वर्षानंतर या देशामध्ये देखील करण्याचं काम आणि त्याचं नियोजन आज ह्यांनी सुरू केलेलं आहे. ये हिंदुस्तान हिंदुओं का ही देश बनके रहेगा और जो हमारी हिंदुओं की बेटियों को और बेटे को धर्मांतरण करवाएगा उसकी देवा बाबू की सरकार ने उसके लिए कानून बनाया है. इस कानून की ओर देखो, आप छूटने वाले नहीं हो. आणि ह्याच्या मागे षडयंत्र करणाऱ्या जर कुठल्या संघटना असतील तर त्या संघटनांना देखील सोडणार नाही. मलेशियामध्ये बसलेला इम्रान आमच्या मुलींशी बोलून त्यांना विकण्याचं नियोजन करत होता. त्या हरामखोर इम्रानला देखील त्या देशामध्ये आणा, त्याची चौकशी करा. आणि जर तो षडयंत्राचा भाग असेल तर त्याला देखील या बलात्काराच्या गुन्ह्यापासून धर्मांतरणाच्या गुन्ह्यामध्ये त्याला देखील घेण्याची आवश्यकता आहे. कोण एक नालायक बाई, काय नाव तिचं, निदा खान, अजून फरार आहे. लक्षात ठेवा, आपल्यातल्या तुमच्यातल्या एखाद्या महिलेला पोलीस शोधत असेल तर तुम्ही लपून किती दिवस राहू शकाल? एकट्या राहू शकाल का? राहू शकाल का? ही हरामखोर बघा, अख्खं पोलीस खातं हिच्या मागे लागलेलं असताना हिला लपवण्याचं काम कोण करत असेल त्यांच्या देखील त्या जिहाद्यांना पुढे आणून त्यांना अटक लवकरात लवकर करायला पाहिजे. आमच्या ताईला मागे त्रास होता. 2 महिन्यांपूर्वी आम्ही इथंच आवाज उठवला आणि ताईचा त्रास संपवला. हे आम्ही कुठल्या कंपनीच्या विरोधामध्ये नाही, परंतु कंपन्यांनी पॉस्टच्या कमिटीच्या माध्यमातून 0 टॉलरन्सचं धोरण आणावं. घरांमधून जर महिलांवरती अत्याचार होत असतील, छोट्यातली छोटी गोष्ट असेल, त्याच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई करावी. पॉस्टच्या समित्यांकडे छोटी तक्रार आली तर त्या कर्मचाऱ्याला निलंबित करून ते पोलिसांच्याकडे त्याचं नाव देऊ, त्याच्यावरती पोलिसांची कारवाई करावी. म्हणजे तो हरामखोर परत आमच्या दुसऱ्या मुलींवरती अब्रूवरती हात घालणार नाही. आणि म्हणून आम्ही आज सगळ्या समस्त महिला मागणी करत आहोत की यांचं राष्ट्रीयत्व रद्द करावं. ह्यांना फास्ट ट्रॅक वरती खटला चालवून यांना फाशीची शिक्षा द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर महिलांची अब्रू लुटणारा जर कोणी हरामखोर पैदा झाला
तर त्याला तिथंच कलम केलं जायचं. आणि आज संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होत असताना आमच्या नाशिकच्या महिलांची हा माध्यमातून मागणी आहे की धर्मांतरण करणारे आहे बळजबरीने ह्या सगळ्यांचं राष्ट्रीयत्व रद्द करून त्यांची प्रॉपर्टी त्या खरातप्रमाणे ईडी कडून सील करून त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवावं. आणि ज्या ज्या आमच्या वकिलांनी त्यांचं वकीलपत्र घेतलंय, घ्यायला पाहिजे का? घ्यायला पाहिजे का? ज्यांनी कोणी यांचं वकीलपत्र घेतलं असेल, पैसे जरूर कमवा, पण देशद्रोह्यांना पाठीशी घालून तुम्ही वकिली करू नका. माझी आपल्याला विनंती आहे की यांचं वकीलपत्र सोडा आणि ह्यांच्यावरती कारवाई करा आणि लवकरात लवकर ह्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवा. आज आमच्या तरुणी पुढे आल्या. आम्ही म्हणत होतो कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन देऊ, तरुणी म्हणे नाही, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं, महाराजांच्या पुतळ्याच्या इथं त्यांना नतमस्तक होऊन नमस्कार करून आम्ही त्या ठिकाणी निवेदन ठेवणार आहोत. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये तिथंच त्यांच्यावरती कलम करून त्यांच्यावरती कारवाई केली जात होती, अशा धर्मांतरण विरोधाच्या कृतीला देखील आणि महिलांच्या विरोधातील बलात्काराला देखील आपण अशीच सजा द्यावी, अशी या सगळ्या आमच्या नारी शक्तीची मागणी आहे. परत एकदा आज ज्या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन ह्या मोर्चाचं नियोजन केलं त्यांना धन्यवाद देते आणि तुमच्या देखील सगळ्यांचे मनापासून आभार मानते की आज दुसऱ्या आमच्या हिंदूंच्या घरामधल्या मुली आज बिचारा त्यांच्या मनावरती काय बीतत असेल विचार करा. तुम्ही सगळेजण रणरणत्या उन्हामध्ये आल्या, पुढच्या वेळेस पासून आपल्याला आपला आवाज अजून मोठा करायला लागेल. मी तर म्हणेन असा कोणी हरामखोर समोर दिसला मुलीवर बलात्कार करतोय त्याला तुडवा रस्त्यावरती. कायद्याचं काय ते नंतर आपण कोर्टामध्ये बघू, पण त्याला आपण सोडू नये. आपण सगळे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, भारत माता की. हम भारत की नारी है, हमसे जो टकराएगा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.